आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवीन गावठाण हद्दीमध्ये अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जागेची महसुली नोंद, 7/12 उतारा हक्क नोंद ही तातडीनं करण्यात यावी या मागणीसाठी वंचितच्या वतीनं 12 मार्च रोजी तहसील कार्यालयावरती संतोष चोळके आणि बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आणून आंदोलन करण्यात आलं। राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवीन गावठाण हद्दीमध्ये अनेक नागरिक सुमारे 50 ते 60 वर्षांपासून घरे बांधून कुटुंबासह कायमस्वरूपी वास्तव्यास आहेत। त्या ठिकाणी वीज, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा देखील उपलब्ध आहेत, परंतु इतक्या वर्षांपासून संबंधित जागेची महसुली नोंद अद्याप संबंधित नागरिकांच्या नावावरती गावठाण 7/12 उतारा किंवा हक्क नोंद करण्यात आली नाहीये। त्यामुळे घरकुल योजना आणि इतर शासकीय लाभ घेण्यात गंभीर अडचणी निर्माण होत आहेत। शासनाच्या विद्यमान नियम आणि महसूल कायद्यानुसार दीर्घकाळापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जागेची नोंद महसूल अभिलेखामध्ये करण्याची तरतूद असताना देखील स्थानिक प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाहीये। याच्या निषेधार्थ 12 मार्च रोजी तहसील कार्यालयावरती मोर्चा आणून आंदोलन करण्यात आलं। तर यावेळी वंचितचे जिल्हा अध्यक्ष संतोष चोळके म्हणालेत की सर्व पक्षांच्या नेत्यांनी तांदुळवाडी गावावरती सत्ता गाजवली, परंतु त्यांनी अद्याप सदर प्रश्न मार्गी लावला नाहीये। मते मागण्यासाठी पुढारी दारोदार फिरतात, त्यांच्यामुळेच आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली आहे। 70 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे, मात्र आता तांदुळवाडी येथील नागरिकांना मालकी हक्काचा उतारा मिळत नाही, तोपर्यंत वंचित स्वस्थ बसणार नाही असा इशारा चोळके यांनी दिला। वंचितचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव म्हणालेत की भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली, अद्याप सर्वसामान्य नागरिक कुपन आणि अन्नधान्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारत आहे। तांदुळवाडी येथील नागरिक राहत असलेल्या जागेमध्ये त्यांच्या पिढ्या गेल्या आहेत, मात्र अद्याप त्यांच्या नावावर जागेचा उतारा झाला नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचं जाधव यांनी म्हटलं। तर यावेळी वंचितचे एकलव्य आघाडी जिल्हा अध्यक्ष अनिल जाधव, ज्येष्ठ पत्रकार निसारबाई सय्यद, निलेश जगधने, ईश्वर खिलारी, नंदुभाऊ शिंदे, मधुकर साळवे, नागेश जाधव, मनीषा तिजोरे, शीतल आढाव यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तहसीलदार अमित पवार यांना यावेळी निवेदन देण्यात आलं। तर याप्रसंगी वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, सागर जामकर, सिद्धार्थ साळवे, किरण गायकवाड, पप्पू शिंदे, अमजद पठाण, अजय कन्नाके, गोविंद जामकर, नितीन मकासरे, नितीन कुसळकर तसेच शंकर लष्करे, संतोष पवार, विलास जाधव, गौरव कदम, दीपक लष्करे आणि मोठ्या संख्येनं उपस्थित होते। 70 वर्षापासून हा भिजत जे घोंगडं पडलंय, तर ह्या गावातील गावपडरे असतील, या गावचे मागील आमदार असतील, खासदार असतील, तर शासन वेळोवेळी GR काढतात। आता 2 महिन्यापूर्वी GR आला होता, तर सर्व ग्रामसेवकांना त्याची प्रत्येक गावामध्ये जाऊन सर्व ग्रामसेवकांना ह्या गोरगरिबांच्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, जे गावठाण असेल, त्याच्यानंतर वन जमिनी असतील किंवा इतर जे शासकीय जमिनी, त्याच्यावरील अतिक्रमण मोजणी करून त्या लोकांचे त्यांचे नाव हा सर्वे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवायचा होता, 2 महिन्यात पाठवायचा होता। पण ह्या राहुरी तालुक्यामध्ये
कुठल्याच ग्रामसेवकांनी हा सर्वे केलेला नाही. त्याचाच हा भाग, हा तांदूळवाडी भागात इथं ह्या ग्रामसेवकांनी कुठलंही काम केलं नाही किंवा हा 2 महिन्यापूर्वी निकाली निघाला असता. महिन्याचा अवधी मागितलेला आहे. याच्यामध्ये जर त्यांनी उतारे जर दिले नाही तर यापुढे वेगवेगळ्या मार्गाने गावाची गावं आम्ही आंदोलन करणार आहोत. पूर्ण गाव आमच्या बरोबर आहे. सर्व लोक, गोरगरीब आदिवासी असतील, सर्व जाती धर्मातील लोकांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि त्याच्यामध्ये गावपटऱ्यांनी खोडा घालू नये हीच्या माध्यमाच्या याच्यातून विनंती करतो आणि प्रशासनाने याचा लवकरात लवकर निपटारा करावा. तांदूळवाडी ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असा मोर्चा या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थानं मोर्चाच्या मागण्या काय होत्या? मोर्चाच्या मागण्या होत्या की गावठाण हद्दीमध्ये, वैदू वस्तीमध्ये, तसेच गोंड वस्तीमध्ये व गौतम नगर मध्ये या ठिकाणी जे नागरिक राहतात ते गेले 50 ते 60 वर्षापासून राहतात आणि 50-60 वर्षापासून त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकाच्या नावावर 7-12 या ठिकाणी झाला पाहिजे. 7-12 कोणता झाला पाहिजे? तर 7-12 पक्का झाला पाहिजे. कारण 7-12 जर आमच्या नावावर झाला तर आम्ही त्याचे मालक होऊ. आम्हाला भोगवरदार नकोय. आम्हाला मालक झाल्यानंतर ती जागा आमच्या मालकीची होईल. कारण आमच्या पिढ्याने पिढ्या त्या ठिकाणी गेल्या. त्या ठिकाणी सातत्याने घरकुलाचा प्रश्न असेल, बँकेचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या शैक्षणिक लोन घेण्यासाठी प्रश्न असेल, बँकेमध्ये हे कागदपत्र लागतात आणि म्हणून हा 7-12 या सगळ्या गोरगरिबांच्या, वंचिताच्या नावे व्हावा असं आम्ही निवेदन या ठिकाणी दिलं. तहसीलदार साहेबांनी त्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आमचं समाधान केलं. तसेच बीडीओ साहेबांचे प्रतिनिधी आलते, त्यांनी देखील या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करून आमचं समाधान केलं आणि 3 महिन्यामध्ये या ठिकाणी समिती नेमून त्या सर्व नागरिकांना न्याय देण्यात येणार आहे याची मी या ठिकाणी ग्वाही देतो. आम्हाला तिथं अशी अडचण आहे की आमच्या नावावर घरकुल योजना येऊन सुद्धा रमाबाई आवास असेल, इंदिरा गांधी योजना असेल, राजीव गांधी योजना असेल, आम्हाला कुठल्याही गोष्टीचा तिथं लाभ भेटत नाही. कारण की ज्या वेळेस आहे ना आम्ही तिथं गेल्याच्या नंतर लगे आम्हाला विचारलं जातं की तुम्ही मालकी हक्काची जागा आहे का तुम्हाला योजना द्यायला, तुमची मालकी हक्काची जर जागा असेल तर तुम्हाला तिथं योजना देईल. त्या अनुषंगाने आम्ही इथं हा मोर्चा आणलेला आहे. कारण की भरपूर आमच्या जवळजवळ 850, आता भाऊसाहेबांनी सांगितले 850 परिवार आहेत तिथं राहायला. तर 850 परिवारांचा हाच प्रॉब्लेम आहे की आम्ही वर्षानुवर्ष तिथं राहिलो. आमची पिढी गेली, आजोबा आमचे तिथं गेले, आमच्या वडिलांचं आयुष्य गेलं आणि आता आमचं पण आयुष्य तिथंच चाललंय. पण तरी पण आम्हाला कुठल्याही शासकीय याचा योजनेचा आम्हाला तिथं लाभ भेटत नाही. तांदूळवाडी गेले 60-70 वर्षापासून आमचे ग्रामस्थ जे नवीन गावठाण, गौतम नगर, गोंड वस्ती यांना 7-12 उतारे नाही. हे 50-60 वर्षापासून राहतात तरी त्यांना 7-12 उतारे नाहीये. तर आमची शासनाला हीच विनंती आहे की जो GR काढलेला आहे शासनाने त्याप्रमाणे त्यांना पक्के 7-12 उतारे मिळावे ही नम्र विनंती शासनाला. मनोज साळवेसी, 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.